आलेत. हा हा. भावा परत असला मौका मिळणार नाही. तिची मैत्रीण नाही सोबत, एकटी जायचं वर जा आणि तुझ्या मनातलं बोल जा. ओके ओके भावा. ओके. नमस्कार. तथा असतो जा. नीलम तू अरे वर्ग सोडून मुलींच्या बाथरूम जवळ काय करतोयस? काय होतं? अरे मग इकडे काय करतोयस? मुलांचं बाथरूम तिकडे आहे, तिकडे जा. होय तसलं काम नाही, दुसरं काम होतं. गृहपाठाच्या वेळी देणार नाही, आधीच सांगते. घरपडची वही नकोय मला, तुझ्याकडे काम होतं माझं. काय काम आहे बोल. माझं अरे बोल की बुरट्या, माझं माझं काय करतायस? माझं काय चड्डीत संडास झाले? नाही नाही, माझं तुझ्यावर प्रेम आहे. आय लव्ह यू. तेरा क्या होगा कालिया. आय लव्ह माय इंडिया. नालाय का पोरगीला आय लव्ह यू म्हणतोय. सॉरी सर, चुकलं माझं, परत असं करत नाही सर. आईला स्वप्नात होतं वाटतं. शाळेत घडलेला तो प्रसंग अजून माझ्या स्वप्नात येतोय राऊंड राऊंड. कसलं भारी दिवस होतं. आणि टायमाला सर टपकलं. सर जर तवा आलं नसतं तर. आवा भांडीवाली आहे का काय? मी आहे. तू अशी बायको. कसली स्वप्न बघतायसा? लाजताय काय, हसताय काय, मधनच आरडा तुटताय काय? काय म्हणाला सर परत असं करत नाही. काय केलं असं स्वप्नात? ती बाबा चिचा काढायचा झाडावर चढलो होतो, तेवढ्या सर आला आणि गाचकर माझा धरला पाय आणि खाली वाढला. बरं बाद झाला आता. गेला ते दिवस. शाळेत नाही सा, लगीन झालंय कधीच. उठा, दूध आणा जावा, डेअरी जाईल. बरं आईला 10वीच्या वर्गातली ती नीलम कुठे असेल आता? कसली भारी दिसायची. तिला मी प्रपोज केला होता. त्या प्रपोजला जर तिने होकार दिला असता तर आज आमचं जमलं असतं. माझी बायको असते आज ती. कुठं तो नीलमचा मंजूळ आवाज आणि कुठं आमचा ह्यो गिरणीचा भोंगा. आवा आला का? आलो आलो. चला. अय विश्ल्या, अरे कुणीड? अरे दूध आणाय गेलो होतो. लका संसारात लयच बिझी झालायस. मित्रांसाठी तुला जरा बी टाइम नाही. काय यार, बायकोच कुठं सोडत नाही बाहेर. आला बघ फोन. आलो आलो. अरे लका तुझ्या अवघड अवस्था झालेला का? मग काय तर. बरं ती जाऊ दे, तुला एक विचारायचं होतं. काय? इकडे की. अरे 10वीच्या वर्गात आपली एक पोरगी होती माहिती का, नीलम. नीलम? तिला कोण विसरल भावा. नीलम म्हणजे माझी जान. माकडं माझी जान होती ती. मी आय लव्ह यू म्हणलं तिला. मला पण ते आय लव्ह यू म्हणणार होती, पण तेवढं सर आलं. सरानं मारलं मला. तो प्रसंग अजून सुद्धा माझ्या सपनात येतो या. बर मग आता काय करायचं म्हणतोस? काय करायचं नाही भावा, पण ती सध्या काय करते, कुठं असते, लगीन बिगीन झालं का तिचं? अरे लगीन झालंय तिचं. इचलकरंजीत दिल्या तिला. आतापर्यंत पोरं पण झाले असतील तिला. वाईट झालं भावा. मी आता गेलो तिकडे तर भेट होईल का माझी? अरे तिचा नवरा तुला पडोस तर मारेल जाशी बेशील तिकडे. भावा मरायच्या आधी तिला एकदा तरी भेटायची इच्छा आहे रे. मग मी काय करू? तू माझा दोस्त आहेस रे, काहीतरी जुगाड कर रे. तिला भेटवायचं काहीतरी प्लॅन कर रे, नाहीतर मी मरून जाईन रे. माझ्या डोक्यात एक आयडिया आहे रे. कसली आयडिया आहे रे? गेट टुगेदर. जुनी लपडी नव्यानं बाहेर काढायचा एक खुफिया मार्ग. 10वीचं गेट टुगेदर. हा भावा, एक नंबर आयडिया दिलीस. आता सगळ्यांना फोन करतो आणि सांगतो गेट टुगेदर आहे. सरांना मॅडमना जोडीदार सगळ्यांनी फोन करतो. जुन्या आठवणी ताज्या करूया. पण मला सांग, पुरींचा नंबर कसं काढणार? आपल्या वर्गातल्या टुनटुन कडनं. अरे सोन्याबर तिचं लगीन झालंय की, दिल नंबर ती. हा ती डुली चिंगी. होय होय. बरं एक काम करतो, मी जातो बायकोला काहीतरी गंडवून येतो. आत्ता जाऊन तुझ्याकडे नंबर घेऊया सगळ्या पोरींचा. बरोबर चालतं, ये लवकर आलोच. सोन्या 500 रुपये दे की सामान आणायला. अगं चिंगे, काल तुला 500 रुपये दिली ती. काल जेवलास मग आज जेवणार नाहीस मी? जेवणार की. मग दे पैसे. इधर चिंगे पैसे. सारखं सोने सोन्या म्हणत जाऊ नको, जरा आहो म्हणत जा. माणसं मला नावं ठेवते ती. गप बस. आपण एका वर्गात होतो तेव्हा सोन्या म्हणलेलं आवडत होतं आणि आता आवडत नाही बी. अगं आहो म्हणाय तुझं काय जातंय? बरं ठीक आहे, म्हणते आहो. आहो मला 1000 रुपये द्या. राहून दे, मला सोन्याच म्हण.
अय सोन्या चिंगे काय चाललंय? या कसं काय आलास इकडे? काय नाही आपल्या 10वीच्या वर्गाचं गेट टुगेदर आहे सोमवारी. दोघं पण यायला लागतंय. अय्या खरंच होय. पोरी येणार आहेत काय? माकडा तुला कशाला पाहिजेत पुरी? याला आहेत की पुरुषा मजा नाही. ही मात्र खरं आहे, पोर नाही तर मज्जा नाही बाबा. मी बी तिथं येणार आहे ही लक्षात ठेवा. शिट उगाच वर्गातले पुरगी पण लगीन केली. तुम्हाला काय झालं हसायला? तुम्ही बी तुमच्या बायकासनी घेऊन यायचंय आणि पोरींना बी सांगते त्यांच्या नवऱ्यासनी घेऊन यायला. ए चिंगे असं काय करू नको. अगे सगळे आले तर लय खर्च वाढतोय ग, जेवणाचा ह्याचा त्याचा नियोजनाचा. आम्ही दोघं सगळा खर्च करणार आहे. हा पोरटे एका वाटरला आपण दोघं खर्च करणार आहे. हे आता मीच ठरवलं. भावा तसं नाही केलं तर मग हे नवऱ्यासनी बोलवल पोरींच्या. तुम्ही खर्च करणार आहे तर मग तुम्ही म्हणशील तसं. हा चालतंय. बरं चिंगे पोरींचा फोन नंबर दे की जरा. कशाला? अगं आमंत्रण द्यायला गेट टुगेदरचं. हा 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 पाठवी मला. बरं भावानू सगळं नियोजन झालंय. आता एक एक करून सगळ्या पोरींना फोन लावतो. पहिला फोन लावतो शीतलला. शीतल लाव लाव. तू कपसे लाईन मारलेला का बे? लावलाय. हे लागला लागला. हॅलो कोण बोलतोय? शीतल मी 10वीच्या वर्गातला विशाल बोलतोय. विश्ल्या माकडात कशाला फोन केलाय? शीतल हॅलो हॅलो मी वैभव बोलतोय. तू बी आहेस बे? बोल. ऐक की आम्ही सगळी इथं पोरं बसलूया. जुनी भांडणं इसर आता. हे बघ आपल्या 10वीच्या वर्गाचा गेट टुगेदरचा कार्यक्रम आहे सोमवारी. सगळे येणार, तू पण ये. बरोबर. चालतं ठेवू का? ती नव शीतल विसल्यावर का खवाळ्या कसली भांडणं झालेली? अरे शीतलच्या दप्तरातला विश्लेष डबा चोरून खायच होता. अरे एकदाच खाली आला किती वेळा सांगता आला. अरे पण ती मला कसं काय माहित नाही? अरे त्याला रोज यायला लागतं शाळेत. तू 8 दिवसांना कवा तरी येणार झोपत न उठून पारुश्या. ए दुसरा फोन लावा. ए राणीला फोन लावलाय. हे लागला. हॅलो राणी आहे का? हा कोण? हा राणी मी 10वीच्या वर्गातला विशाल बोलतोय. विसल्या कसा आहेस र? आज आठवण झाली मी तुला माझी. अरे तुझ्या मागे मी केवढी खुळी झालेली आणि तू त्या निलूच्या मागे लागलेलास. हे ऐक माझे. हा बोल बोल. तुझ्या तोंडात ना आय लव्ह यू ऐकायसाठी माझं कान तारासले ते. ए अगं आय लव्ह यू बोलायसाठी फोन नाही केलेला मी. तो आड बघता तुझा आरशात. तुला आय लव्ह यू बोलीन का मी? मोड द्या. कशाला फोन केलेलास मग? हॅलो राणे अगं मी वैभव बोलतोय. हा बोल बोल. अगं आपल्या 10वीच्या वर्गाचं गेट टुगेदर आहे सोमवारी. सगळे येणार आहेत, तू पण ये. अगं बया खरंच येते की मग. माझ्या पोराला पण घेऊन येते. त्याचं नाव मी विशालच ठेवलं या. ए नको नको. दुसरा फोन लाव बाबा. आता शेवटचा फोन लावतो नीलमला. नीलू सिर्फ मेरी आहे. मी लावणार फोन. माकडा तिच्या नादात सुट्टी सरांचा मार खाल्लेलास तू. इसरलास काय? नाही सरलेलो. मी मार खाल्लाय ना मग मीच लावणार फोन. लाव लवकर बुरट्या मग. किती वर्षानंतर नीलमचा आवाज ऐकणार आहे. चला काय फोन. हॅलो गावात नीलूचा आवाज बाबागत कस काय आला? कोण बोलतोय? हॅलो नीलम आहे का? नीलम तुझा फोन आहे बघ. तरी बरं नीलू नव्हती वाटते. हॅलो हॅलो कोण बोलतंय? मी कोण बोलतो? वैभव वैभव. नाही सरलो. मी विशाल बोलतोय. कोण? पानपट्टीवाला? इज्जत काढलेला का? ए पानपट्टीवाला नाव आहे. मग कंपाऊंडर विशाल का? सगळं मी कंपाऊंडर नाव आहे. 10वीच्या वर्गातला विशाल बोलतोय मी. तू होय? अरे बोल की. मला वाटलं तुझ्या आयुष्यात फक्त एकच विशाल आहे. अरे गंमत केली. किती वर्षांनी बोलतोय आपण. बोल की कसा आहेस? मी मस्त. तू कशी आहेस? मी पण मस्त. मागच्या वर्षीच लग्न झालं. वाईट झालं. चांगलं झालं. अरे मुद्द्याच बोल. हा बरं ऐक की आपल्या 10वीच्या वर्गाचा गेट टुगेदर कार्यक्रम घेतलाय सोमवारी. तू ये बर का? अरे सोमवारी माझ्या नंदाच्या जावच्या पोराचं बारसा आहे रे. मंगळवारी घेऊया का? हा चालतंय की तू म्हणशील तसं. तुला बरं ऐक की सोमवारी ठरलंय. तू ये बर का? तुझ्यासाठीच मी कार्यक्रम घेतलाय. म्हणजे सगळ्यांसाठी कार्यक्रम आहे. सगळे हजर पाहिजे ती. तू ये. बरं बघते. बघते काय नाही बघ. तुला शपथ आहे माझ्या प्रेमाची. म्हणजे आई शपथ आहे तुला. बर बर येते मी. हा चालतंय. आणि काय कसं चाललंय? अरे ठेव फोन. आणि काय पुढचं का नियोजन करायचं सगळं. हा परत करतो फोन. हा
मी कशाला आरशात पाहू ग, मी कशाला बंधनात राहू ग, मीच माझ्या रूपाची राणी ग. मॅडम कोण आहे? अरे अरे या 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 सगळे 10वीचे विद्यार्थी आज इकडं कस काय येणं केलं? मॅडम अहो 10वीच्या वर्गाचा गेट टुगेदर आहे त्यासाठी आलेलो तुम्हाला निमंत्रण द्या. होय बर बर चालतंय येते येते. बरं जावा तुम्ही आता मला गडबड आहे जरा. अहो मॅडम कशाची गडबड आहे तुम्हाला? आता गेट टुगेदरला यायचं म्हटल्यावर साडी बिडी इस्त्री करायला नको का? जावा. मॅडम शाळेची तू तशी जाय अजून नटरंगी काय म्हणला? नटरंग पिक्चर बघायला जाणार आहे. हा जावा जावा. सोमवार आहे गेट टुगेदर. हा 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 येस. इस्त्री बिस्त्री करा. हो हो जावा. कलम बी करा. हो 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 लिपस्टिक लावा. हा हा आणि काय जावा की. गडबड आहे म्हणून सांगत्या तर. सुतळी सर आपलं सुतकर सर आहेत का? कोण आहे? सर ओळखलं का? आम्ही 2007च्या बॅचचे विद्यार्थी आहे सगळे. विश्ल्याना आलाय का? पुरीला आलं मी म्हणतो. हाय लक्षात आहे तुमच्या सर. काय काम आहे? सर काम होतं वर्गाने मी येणार नाही. वर्गणी मागा आलेला नाही सर. आमंत्रण द्यायला आलोय कार्यक्रमाचं. कसला कार्यक्रम? 10वीच्या वर्गाचं गेट टुगेदर आहे सोमवारी. मला आता जमत नाही गुडघ्यामुळे. चव्हाण मॅडम पण येणार आहे त्या. काय? अरे मला काही धाड भरली मी अजून ठणठणीत आहे. चव्हाण मॅडम नक्की येणार आहेत नव का? हा 100% 100%. इधर आहे या बरं का. बर चव्हाण मॅडम. चव्हाण मॅडम. सर कोण आहे? काय झालं सर असनी? काय सांगू पोरानू 4 वर्ष झालं पडूनच आहे ते. वाईट झालं. काळजी घ्या सरांची. सर लवकर बरं वा काकी येऊ का आम्ही? का रे पोरानू का आलता? अहो 10वीच्या वर्गाचं गेट टुगेदर आहे सोमवारी, पण सरांची अवस्था बघून सर काही तिला असं वाटत नाही. शिक्षक कोण कोण येणार आहे ती? सुतळी सर आपलं सुतकर सर येणार आहे ती आणि चव्हाण मॅडम येणार आहे त्या. चव्हाण मॅडम ए थांबा. अहो धनी तुम्ही एवढ्या वर्षांनी कसं काय उठून बसला असा? देवच पावला. कोण कोण येणार आहे म्हटलं असा गेट टुगेदरला? चव्हाण मॅडम येणार आहे त्या म्हटले. मी पण येणार आहे. थांबा मी येणार आहे. अरे म्हाताऱ्या तुझी 4 वर्ष सेवा केली तेव्हा उठला नाहीस आणि या बाईच्या नावा केली लगेच उठलास. लय खुश दिसताय आज. होय उद्या आमच्या 10वीच्या वर्गाचा गेट टुगेदर आहे. पोरी बी येणार असतील मग. होय म्हणून तर खुश आहे. हा काय नाही अजिबात जायचं नाही. का अगं जातो की. नाही म्हणलं ना बरं ठीक आहे. हॅलो सोनार मामा मी बायकोसाठी तो सोन्याचा हार बघितलेला का नाही ती ऑर्डर कॅन्सल करा. आओ एवढं काय मनाव घेताय. जावा की गेट टुगेदर. जावी बरं हॅलो सोनार मामा काय का ती ऑर्डर कॅन्सल करायची राहू दे. द्या ऑर्डर ती बरं उद्या द्या. थांबा तुमच्यासाठी चहा बनवते. हा बने लगेच पटलं हिला. कशी गंडविली बायकोला. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पवार सर आणि आपल्या प्रमुख पाहुण्या माझ्या जीवलग आपल्या सर्वांच्या जीवलग चव्हाण मॅडम. अरे भाड्या लाज वाटू दे तुम्हाला. गेट टुगेदर ठेवतायचा आणि मला बोलवत नाहीसा. वैद्याला काय मॅडम सांगायचं राहिलो डोंगरे मॅडमनी. या मॅडम. तिकडे सगळ्या स्टाफला चव्हाण बाई चालत्या आणि माझी काय अलर्जी होते काय तुम्हाला? मॅडम तुम्ही थंड घ्या. हा दे. काय देऊ? थंड देतो जाऊ का? थंड नाही तुम्ही थंड व्हा म्हटले. मला वाटलं लस्सी आहे. डोंगरे मॅडम रिटायर झाले सांगूच केली नाही सर. एवढं बोलून मी माझं भाषण संपवत आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष ए बस खाली मी बोलणार आहे. शाळा सुटली पाठी फुटली तुमच्या सगळ्यांची लग्न पण झाली. आता तरी सुधरा नाहीतर गाठ माझीशी आहे. एवढं बोलून मी माझं भाषण संपवते. जय हिंद जय महाराष्ट्र. डोंगरे मॅडमनी तर तुमच्या सगळ्यांना दम दिलाय, पण मी एवढंच बोलेन की शाळेचे दिवस खूप छान होते आणि माझ्यावर सुतकर आणि पवार सरांचे ध्यान होते. मला एक किस्सा आठवतो. मुलांनो सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. अहो चव्हाण मॅडम हा माझा तास आहे. होय का? बरोबर चालतंय. असू दे तुम्हीच घ्या. तुम्ही घेतला काय आणि मी घेतला काय तुम्हीच घ्या. मी इथं बसतो.
बरं मुलांनो, सर इथं काय करताय तुम्ही? मॅडम कसा नव्ह का? लाईन मारतोय लाईन मध्ये बसवतोय पोरं लाईन मध्ये बसा लाईन मध्ये बसा हो मॅडम, कशाला ह्याला भाऊ देतायचा? सगळी पोर याला सुतळी सुतळी सर्व चिडली होती ती. सुते उडाल पडलास तुला काय नाही सुते मारतोय असा किस्सा होता तो. ए बाय म्हातारी झालीस की आता बाद झाले तुझं कौतिक दुसरं काय तर सांग. शाळेच्या आठवणींना परत एकदा उजाळा मिळाला. स्टाफ मध्ये असताना पण डोंगरे मॅडम अशा चेष्टा मस्करी करत बोलायच्या. काय दात काढतेस? खूप छान वाटलं तुम्ही आम्हाला इथे बोलवून आमचा सत्कार घेतला, त्याबद्दल खूप खूप आभार. आता पवार सर बोलतील. नमस्कार. मला शाळेची प्रचंड आवड. रिटायर झाल्यापासून मी मानसिकरित्या खचलेलो, हातरुणाला खेळलेलो. पण जेव्हा मला कळालं आपल्या शाळेचं गेट टुगेदर होणार आहे, तेव्हा मी लगेच हातरुणातून उभा राहिलो. आणि मला आनंद झाला की पुन्हा एकदा मला चव्हाण मॅडम भेटणार, सगळे विद्यार्थी भेटणार. ए बस बस खाली. तू एकदा बोलायला लागला थटत नाहीस. बोराचे पण बोलू दे जरा. तासभर बोलत बसतोस. मला माहित आहे तुझी खोड. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. मुलांनो, तुम्ही आता एक एक जण बोला. नमस्कार, माझं नाव प्रसाद. माझं BA शिक्षण पूर्ण झाले. माझी बायको नर्स आहे आणि माझी स्वतःची मोबाईल शॉप आहे. मला शाळेतला एक किस्सा अजून आठवतोय. आधी माझी केस अशी लांब होती आणि शाळेत येताना मी केस रंगवून यायचो. कसली भंगार केस आहेत ना याची. कसला छपरी दिसतोय. भावा, माझ्या केसावर फिदाय त्या पुरी. होय पण भावा तुला पवार सरांनी केस कापाय सांगितलीत नव्हता का? ए त्याचं कोण ऐकते? भावा, पवार सराचं टक्काल पडले म्हणून माझ्या केसावर जळतंय. खरंच काय? होय. असा किस्सा झाला. पवार सरासने मी टकला म्हणून चिडवायचो, पण आज मीच टकला व्हायला लागलोय. गोरट्या तुला सरांचा शाप लागलाय. बस खाली. ए सोन्या उठ. ए नाही बाबा मला बी आवडते गुल्या तू उठ. नमस्कार, मी शिवप्रसाद उर्फ गुल्या. माझा स्वतःचा वडापावचा धंदा आहे. महिन्याला 1 लाख रुपये कमी होतो. ए वडापाववाल्या, तुझा फोन नंबर दे मला. हा देतो. गुल्या सर आता उदार पैसे मागते बघ तुला. मी देतोय. ए कुठे गेलेलास? उठ 4 शब्द बोल. बोल बोल बाबा. नमस्कार, मी करण शिंदे, प्रोफेशनल फोटोग्राफर आहे. कोणाची काय लग्नाची ऑर्डर असली किंवा इतर काही कार्यक्रम असला तर फोटो काढायला सांगत जावा. बुरट्या माझ्या लग्नात काढलेला ते फोटो दे. 2.5 वर्षाला दिलेला नाहीस. देतो की बाबा. बर. नमस्कार, मी वैभव ठोंबरे. माझं शिक्षण BS केमिस्ट्री झालंय आणि माझा स्वतःचा व्यवसाय आहे. किती कमी होती सर? 2 लाख रुपये. तुझा नंबर दे मला. वर्षाला 2 लाख कमी होतोय, महिन्याला 17,000 कमी होतो या. त्यातला 7,000 गाडीचा हप्ता जातो या आणि 10,000 घर खर्चायला लागतील मला. मग काय तुझा नंबर देऊ नकोस. माझा जर तुझ्या नंबर असला तर मला तिकडे ब्लॉक कर. शांत बसा. पवार सर, शाळेतला एक जुना आठवणीतला किस्सा सांगतो. चव्हाण मॅडमचा वर्गावर तास होता, पण चव्हाण मॅडम वर्गावर आल्या त्या सुतकर सरांच्या सायकलीवर बसून फिरायला गेल्या होत्या. काय धोका? तुम्हाला कवाच दिला नाही मोका, सुतकरला धरून ठोका. बरं आता किस्स्यावर येऊया. बरं किस्सा आहे का? वर्गावर ऑफ तास होता. आम्ही सगळी पोरं आणि पुरी बसलेलो वर्गात. हे तुझी मैत्रीण माझ्या मित्राकडे बघते. सोन्या माकडा, लय कापणीला आलायस काय? एका चापटीत कातून काढून बघ तुझी. ए डोले तुझा तर आता मला डोले म्हणतेस व्हय? ए बघताय काय? हाना हे चिंगे मला मारणार आहे तू. नाही रे माझं सोन्या. अरे पोरा पुरींच्यात भांडण लावून तिकडं ती दोघं गुलू करत बसलीस बघा. हा ना मी असा किस्सा झालेला बघा चिंगी आणि सोन्याचा. पण बाबानं शेवटपर्यंत नेलं, चिंगीवर लगीन केलं. ए बाबा, आता लगीन झालंय तिचं. उठन बोल. हा. नमस्कार, माझं नाव विशाल. आपण बऱ्याच दिवसांनी भेटलो. छान वाटलं भेटून.
शाळेचे सगळे जुने दिवस आठवले मला. आता इथून पुढे आपण असंच संपर्कात राहूया. ए बा तिकडे काय बघतोय सारखं आमच्या बी संपर्कात राहा की जरा वाईच. तुम्ही तर वाट लावली आमची. तुम्ही तर आला नसता तर आज नीलम माझी असती. काय नाही खूप छान वाटलं मला. मुलींच्यातलं कोण बोलणार असलं तर बोला. ए राणे मिसरी ठेव की, काय सारखी मिसरी कसं असतेस, बोल काहीतरी. ए नाही बाई, लाज वाटते मला. मिस्त्री असताना लाज वाटत नाही तुला? हिचं आयुष्य तर लाजण्यातच गेलं. नवऱ्यापुढे पण अशीच लाजतीस का काय? नीलम तू बोल ग 2 शब्द. आज खूप वर्षांनी भेटलो, मनातल्या भावना दाटून आल्या. बस खाली खाली बस. जुने दिवस आठवले. मला पण. नीलम झाला का नाही कार्यक्रम? बारशाला जायचं आपल्याला, चल लवकर. हो झाले आलेच. येते हमी, चला. अरे ह्यो बी तिचा नवरा. अरे जरा सावळाच आहे. सावळा नाही, कावळा आहे कावळा. विश्ल्या मग तू काय वाईट होतास? त्यामुळे ती नाराज आहे बहुतेक. दाजी जेवून जावा की. नको नको, बारशाला जायचं तासाभरात, तिकडे जेवतो आता. हा नीलमचा फोन नंबर आहे माझ्याकडे. आता नीलमला फोन लावतो. हॅलो. हॅलो नीलम, मी विशाल बोलतोय. आय्या तू बोल ना. छान दिसत होतीस गेट टुगेदर दिवशी. थँक्यू. कसं वाटलं भेटून? एकदम भारी वाटलं बघ. तुला एक विचारायचं होतं. बोल की. शाळेत असताना मी तुला एकदा आय लव्ह यू म्हटलेलो, तेव्हा तू काय उत्तर देणार होतीस? आय लव्ह यू टू. खरंच? मग आता? आता काय, आता लग्न झालं माझं. हा काळा नवरा गळ्यात पडला की माझ्या. माझं ऐक नीलम, आपण दोघं पळून जाऊन लग्न करूया. अरे पण जाणार कसं? जाताना कुणी बघितलं तर लगेच माझ्या घरी फोन करतील. माझं ऐक नीलम, मी सांगतो तसं करूया. मी तुमच्या गावात येतो. तुमच्या गावातल्या सूर्या वायरमनच्या घराच्या मागं मी एक पिशवी ठेवतो. त्या पिशवीत एक काळा बुरका असेल. तू ये, ते बुरका घालून थांब. मी परत येतो आणि तुला गाडीवर बसवून घेऊन जातो. मग कुणाला ओळखत नाही. बर बर. आव कुणीकडे निघालाय? येतो जरा गावातनं जाऊन, काम आहे थोडं. बरं बरं. आलो आलो. बरं भटजी 2 मिनिटं हवा आहे का चेक करतो. पाठदिशी जाऊन लग्न करूया. मूर्त आहे ना का? हाय हाय हवा. बस ग. अगं माझ्या बायको कडे साडी घातल्याच वाटतं तुम्ही. बायको तू ह्यासाठी गेट टुगेदरला गेलेला काय? नाही सॉरी तुमच्या तर आता नमस्कार मित्रांनो, मी विशाल ठोंबरे. नमस्कार मित्रांनो, मी वैभव ठोंबरे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते. आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा. व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका.